माझे नाव त्र्यंबकराव शाहूराव देशमुख, राहणार अहिल्यानगर, मोबाईल नंबर 9322602101. कोल्हापूर येथील आपल्या संस्थेने या निमित्ताने एक स्तुत्य व अभिमानास्पद उपक्रम हाती घेतला असून अनेक जाणकारांना आपण लेते करून लोकमाता अहिल्याबाई होळकरांच्या विचारावर, कार्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याबद्दल मानवतावादी सांस्कृतिक चळवळीच्या सर्व कार्यकर्त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. अहिल्याबाईंचे कार्य संपूर्ण भारतवर्षात ऐतिहासिक आणि प्रेरणादायी झालेले आहे. स्वतःच्या हातामध्ये शिवपिंड घेऊन शिवास साक्षी ठेवून त्यांनी स्वतःचे सासरे मल्हारराव, पुत्र पती खंडोजी, पुत्र मालेराव, स्वतःची सून आणि जावई यशवंतराव तसेच मुलगी मुक्ताबाई इत्यादींचे निधन झालेले असतानाही मोठ्या धीरोदात्तपणे व पुरुषालाही लाजवील अशा पद्धतीने 1767 ते 1795 पर्यंत 30 वर्ष यशस्वीपणे राज्यकारभार केला. पुत्र मालेरावांच्या निधनानंतर राघोबा पेशवे हे राज्यावर चालून येत होते हे समजताच राणीबाईंनी खरमरीत पत्र पाठवून त्यांचा समाचार घेतला आणि त्यांना नामोहरम केले. राणीसाहेबांनी संपूर्ण भारतात जनतेसाठी, प्राण्यांसाठी विहीर, पाणी, बारवा, चारा इत्यादीची मोठी सोय उपलब्ध करून दिली. सासरे मल्हारराव यांचे 1766 मध्ये निधन झाल्यानंतर चंद्रावंताने 1771 मध्ये केलेले बंड राणीसाहेबांनी मोठ्या कुशलतेने मोडून काढले. मध्य प्रदेशामध्ये भिल्ल लोक प्रवाशांची येताना जाताना त्रास देऊन लुबाडणूक करत होते. त्यांचाही बंदोबस्त केला आणि त्यांनाही उपजीविकेचे साधन निर्माण करून प्रवाशांसाठी सुरक्षिततेची हमी निर्माण करून दिली. परराष्ट्र नीती इतर राज्यात वकील नेमणे, स्वतःची राजमुद्रा अशी होती की श्री शंकर आज्ञे करून, तसेच स्वतःची नाणी, टाकसाळ, दारुगोळा, 500 स्त्रियांची स्वतंत्र फौज त्यांच्याकडे होती. त्यांची साधी आणि सात्विक राहणी, प्रजाहित दक्षता, धवल चारित्र्य, मानवतावादी वृत्ती, सर्वधर्म समभाव, पारदर्शी आणि लोककल्याणकारी कारभार, कलावंतांचा गौरव करून त्यांना आश्रय देणे, अपराध्याला वेळीच शासन, वात्सल्य वृत्ती अशी त्यांची अनेक गुणवैशिष्ट्ये होती. पेशवे दरबारी त्यांच्या शब्दास आणि विचाराला मोठा मान होता. इसवी सन 1767 मध्ये अहिल्याबाईंनी इंदूरवरून महेश्वर येथे आपली राजधानी आणली. राणीसाहेबांनी त्यांच्या उपजतच्या स्वभावामुळे स्वतःहून युद्धे टाळली आणि त्यांच्यावर त्यांचा जो प्रजाहित दक्ष गुण होता त्यामुळे कुणी फारसे आक्रमण केले नाही. ज्यावेळी भारतात बहुसंख्य ठिकाणी अराजक माजलेले होते अशावेळी राणींचे राज्य हे शांत, सुखी आणि भरभराटीचे व समृद्ध होते. अशा या महान राणीचे 13 ऑगस्ट 1795 मध्ये श्री शंकराच्याच नामस्मरणात निधन झाले आणि त्या अजरामर ठरल्या. धन्यवाद.